नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये. तर आज मी बनवणार आहे अगदी बिस्किटासारख्या खुसखुशीत शंकरपाळ्या आणि त्याही भरपूर साऱ्या लेयर सुटलेल्या. तुम्ही जर अशा पद्धतीने शंकरपाळ्या केलात तर तुमच्या शंकरपाळ्या पहिल्याच प्रयत्नात 100% परफेक्ट होणारच. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. आज मी इथे अर्धा किलो मैद्याच्या शंकरपाळ्या बनवणार आहे. कपाने मोजलं तर मग हे 3 कप भरतं. हलक्या हाताने दाबून भरायचे, मग जेणेकरून मैदा आपला 3 कप असा भरला जातो. किंवा मग तुम्हाला अशा पद्धतीने मोजून घ्यायचं नसेल तर तुम्ही घरातलं एखादं भांडं कोणतं तरी एक सेट करा, म्हणजेच डब्बा किंवा वाटी. त्या डब्याने 3 डब्बे आपल्याला मैदा घ्यायचे आणि तो थोडा हलक्या हाताने दाबून घ्यायचे आणि त्याला स्वच्छ सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायचे. आता इथे मी मैदा चाळून घेतलेला आहे. हा मैदा मोजून म्हटलं तर या कपाने 3 कप एवढा मैदा भरतो. हलक्या हाताने दाबून भरलं तर भरतो, नाही तर मग थोडासा वरून मैदा ठेवला तर मग तो व्यवस्थित भरत नाही, थोडासा उरतो. आता इथे याच कपाने आपल्याला पाऊण कप साखर घ्यायची आहे आणि याच कपाने आपल्याला पाऊण कप तूप घ्यायचे आणि पाऊण कप पाणी घ्यायचे. आता सगळ्यात आधी आपण एका कढईमध्ये पाऊण कप पाणी टाकून घेऊया. पाण्याऐवजी तुम्ही दुधाचाही वापर केला तरी चालेल, परंतु दूध टाकलं तर मग जास्त दिवस शंकरपाळ्या टिकत नाहीत, त्यामुळे मी इथे पाणीच वापरलेलं आहे. आता यामध्येच पाऊण कप आपल्याला तूप टाकून घ्यायचे आणि तूप शक्यतो वितळलेलंच घ्यायचे. जर वितळलेलं तूप नसेल तर मग अर्धा कपच तूप वापरायचे. आता इथेच पाऊण कप आपल्याला साखर टाकून घ्यायची आणि हे व्यवस्थित या पाण्यामध्ये वितळवून घ्यायचे. जोपर्यंत साखर वितळत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचे. याचा पाक तयार करायचा नाही, फक्त आपल्याला यामध्ये साखर वितळवून घ्यायचे. आता इथे तुम्ही बघू शकता साखर आपली व्यवस्थित अशी वितळली गेलेली आहे. मी इथे गॅस बंद करून देते आणि हे साखरेचं पाणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे. गरम पाणी टाकायचं नाही. गरम पाण्यामध्ये जर तुम्ही पीठ तिंबलात तर मग त्या शंकरपाळ्या खुसखुशीत होत नाहीत. आता इथे आपण जो मैदा चाळून घेतलेला होता त्यामध्ये पाव चमचा मीठ टाकून घ्यायचे. गोडाचा पदार्थ असला तरी मीठ टाकलं की मग शंकरपाळ्याला चव मस्त येते. आणि इथेच मी 1 चमचा ओवा घेतलेला आहे, तोही हातावरती टाकून चोळून यामध्ये टाकून घ्यायचे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार विलायची जायफळचं पावडरही टाकून घेऊ शकता, परंतु ओवा किंवा विलायची जायफळ पावडर यापैकी कोणतं तरी एकच टाकायचे. दोन्ही टाकलात तर मग चव बिघडते. आता इथे जे आपण साखरेचं पाणी थंड करून घेतलेलं होतं ते मैद्यामध्ये टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हलक्या हाताने हे पीठ मळून घ्यायचे. आणि तुमचा मैदा कशा क्वालिटीचा आहे त्यानुसार यामध्ये पाणी थोडंसं जास्त लागू शकतं, कमी पडणार नाही, परंतु 1-2 चमचे जास्त पाणी लागू शकतं. जर लागलंच तर मग थोडासा ओला हात घेऊन त्याला मस्त असं मळून घ्या. आता इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे शंकरपाळीचं आणि याच्यावरती आपण झाकण ठेवून हे 15-20 मिनिटं भिजत ठेवायचे. किंवा मग तुम्ही डायरेक्ट शंकरपाळ्याही करायला घेतलात तरी चालेल. शक्यतो तुमच्याकडे टाईम असेल तर हे पीठ कमीत कमी 15-20 मिनिटं भिजत ठेवा. जेवढं जास्त पीठ भिजेल तेवढ्याच मस्त खुसखुशीत शंकरपाळ्या तयार होतात. आता इथे 20-25 मिनिटं झालेले होते आणि आपलं पीठ मस्त असं भिजलं गेलेलं आहे. या पिठाला आणखीन 2-4 मिनिटं चांगलं मळून घ्यायचे. आता इथे जर तुमचं पीठ थोडंसं घट्ट झालं असेल तर मग त्याला पोलपाटावरती बेलण्याने थोडंसं आपटून घ्या किंवा मग स्वच्छ खलबत्त्यामध्ये त्याला थोडंसं चेचून घ्या. आता इथे मी एक उंडा काढून घेतलेला आहे. नेहमीच्या चपातीपेक्षा थोडासा मोठा उंडा घ्यायचा आहे आणि याची आपल्याला होईल एवढी पातळ अशी चपाती लाटून घ्यायची. आता इथे भरपूर साऱ्या लेयर्स पडण्यासाठी शंकरपाळीला अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचे, म्हणजेच आपण नेहमीच्या चपात्या ज्या 4 पदरी करतात तशाच पद्धतीने आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचे आणि नंतर व्यवस्थित एकसारखी काटं करून याची आपल्याला नेहमीच्या चपातीपेक्षा थोडीशी जाडसर चपाती लाटून घ्यायची. आणि हो, चपाती लाटत असताना बाकीचं राहिलेलं पीठही झाकून ठेवायचे. जर तुम्ही उघडं ठेवलात आणि पीठ अडकलं तर मग नंतर चपाती व्यवस्थित अशी लाटली जात नाही. आता इथे मी चपाती लाटून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने याची जाडी ठेवायची. यामुळे शंकरपाळ्या मस्त टम्म फुगतात, सोबतच लेयर्सही भरपूर पडतात आणि दिसायलाही छान दिसतात. आता इथे मी शंकरपाळी किंवा मग चौकोनी आकारामध्ये कट न करता अशा पद्धतीने काजू आकारामध्ये कट करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता. आणि तुम्ही जर इथे शंकरपाळीमध्ये कधी ओवा टाकला नसेल तर एकदा नक्की टाकून बघा, खूप मस्त होतात चवीला. म्हणजेच विलायची जायफळ पावडर न टाकता फक्त ओवा टाकून बघा, त्याच्या शंकरपाळ्या खूपच मस्त होतात चवीला. अशाच पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या चपात्याही लाटून त्याच्या शंकरपाळ्या बनवून घेते. आता इथे मी शंकरपाळ्या सगळ्याच एकदाच बनवून घेतलेल्या होत्या आणि नंतर मग गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं.
शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी तेलाचं तापमान हे योग्य असायला पाहिजे, म्हणजेच तेल अगदी मध्यम गरम असायला पाहिजे आणि लो फ्लेमवरती शंकरपाळी सुरुवातीला आपल्याला हलक्या चमच्याने फिरवत फिरवत तळून घ्यायचे. जर तुम्ही हाय फ्लेमवरती शंकरपाळी तळलात किंवा मग मध्यम गॅसवरती शंकरपाळी तळलात तर मग शंकरपाळी तर तळली जाते, परंतु थोडीशी कडक होते. त्यामुळे शंकरपाळी तळताना सुरुवातीला मध्यम गरम तेल करून घ्यायचे आणि नंतर लो फ्लेमवरती जोपर्यंत शंकरपाळीला लेयर्स सुटत नाहीत तोपर्यंत हलक्या हाताने चमच्याने खालीवरी करून शंकरपाळी तळून घ्यायचे आणि नंतर एकदा शंकरपाळीला मस्त अशा लेयर्स दिसल्या किंवा मग थोडासा कलर चेंज झाला की मग गॅस मीडियम करायचा आणि शंकरपाळ्या तळून घ्यायच्यात. आणि शंकरपाळी तळताना जास्त डार्क रंगावरती तळायच्या नाहीत. अशाच पद्धतीने आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्यात. तुम्ही बघू शकता इथे शंकरपाळीचा कलर मस्त आलेला आहे. आता ह्या काढून घेऊया आणि नंतर शंकरपाळी तेलातून बाहेर काढल्यावरतीही याचा कलर थोडाफार चेंज होतो, त्यामुळे शंकरपाळी सुरुवातीलाच काढताना थोड्याशा लाईट कलरवरती काढायचे. अशाच पद्धतीने सोनेरी रंगावरती आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्यात. आता बाकीच्या राहिलेल्या शंकरपाळ्या तळून घेते आणि मग तयार आहे आजची आपली फराळ रेसिपी, म्हणजे दिवाळीसाठी मस्त अशी सगळ्यांच्याच आवडीची खुसखुशीत शंकरपाळी. तर मग तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा. आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.